बंधूंनो, या व्हिडिओमध्ये आपण शेळीच्या जुलाबाची कारणे पाहणार आहोत. म्हणजे शेळीला असू द्या अथवा लहान करडांना असू द्या, जे जुलाब होत आहेत, पुन्हा पुन्हा जुलाब होत आहेत, तर जुलाब कोणकोणत्या कारणामुळे होत आहेत ती कारणे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जुलाबाची कारणे पाहण्या अगोदर मी तुम्हाला विनंती करतोय, बंधूंनो, या ठिकाणी व्हिडिओला सपोर्ट मिळतो तुमच्याकडून, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. परंतु लाईक आणि शेअर फार कमी होत आहेत. लाईक आणि शेअर करून या ठिकाणी सहकार्य करा आणि चॅनेलला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब जरूर करा बंधूंनो. तर आपण वळूया आपल्या ट्रीटमेंटकडे. त्यासाठी बघा, जुलाबाची जी कारणं आहेत बंधूंनो, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची कारणं या ठिकाणी आपण बघतोय. त्याच्यामध्ये प्रमाणापेक्षा जास्त खाणे, प्रमाणापेक्षा जास्त खाणे हे देखील जुलाबाला कारण ठरू शकतं. त्याच्यानंतर काही बाई खाणे, काही बाई म्हणजे जे खाऊ नये ते, उदाहरणार्थ प्लास्टिक, चप्पल, रबर, कागद, भिंत चाटणे अशा पद्धतीचे खाण्यामुळे देखील जुलाब होते. याच्या व्यतिरिक्त बुरशीयुक्त आहार खाणे, म्हणजे समजा चपाती दिली, भाकरी दिली, त्यांना बुरशी आलेले किंवा बुरशी आलेले धान्य खाणे, असं जरी झालं तरी सुद्धा ते या ठिकाणी जुलाबासाठी आमंत्रण ठरू शकते. याच्या व्यतिरिक्त जीवाणू संक्रमण, जीवाणू म्हणजे बॅक्टेरियाचं संक्रमण झालं असेल तरी जुलाब लागते. विषाणू संक्रमण अर्थात व्हायरसचं इन्फेक्शन असेल तरी जुलाब लागते. याच्या व्यतिरिक्त मायकोप्लाझ्मा, याच्या व्यतिरिक्त शेवटचे एक कारण आहे ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे बंधूंनो, ते म्हणजे आंतरपरजीवी, म्हणजे प्राण्याच्या शरीरामध्ये असणारे जंत, हे सुद्धा जुलाबाला कारण आहे. टोटल एवढे या ठिकाणी जुलाबाला कारणे आहेत. जर कारण आपल्याला शोधून जर ट्रीटमेंट केली तर 100% या ठिकाणी रिझल्ट मिळून जाते.